श्री स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अधिक मासातील प्रत्येक दिवस हा विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण 3 वर्षातून येणारा हा अधिक मास. या अधिक मासातील प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण आणि विशेष एक महत्त्व आहे. त्यातील पौर्णिमेला आई भगवतीचा कुलाचार करायला खूप महत्त्व आहे आणि ही सेवाही खूप फलदायी आहे. प्रत्येक कुलस्त्रीने करावी अशी साधी आणि सोपी सेवा. तर पौर्णिमा प्रारंभ कधी आहे? तर पौर्णिमा प्रारंभ शनिवारी दुपारी म्हणजे 11:58 पौर्णिमा प्रारंभ होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती रविवारी 2:13 पौर्णिमा समाप्ती आहे. ज्या व्यक्तींना पौर्णिमा उपवास करायचा असतो त्यांनी रविवारी उपवास धरायचा आहे, कारण उगवत्या सूर्याचं तोंड बघितलेली पौर्णिमा प्रमाण मानून त्या दिवशी उपवास केला जातो. आणि ज्यांना महिन्यातून एक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची असते त्यांनी पौर्णिमाचा सत्यनारायण शनिवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 5:30 नंतर पूजा मांडणी केली तरीही चालेल. फक्त ही पूजा शनिवार रविवार 2 दिवस ठेवायची आहे, कारण रविवारी दुपारनंतर पौर्णिमा समाप्ती आहे. तर ज्यांना 1 दिवसाचा पौर्णिमेचा उपवास करायचा आहे त्यांनी रविवारी उपवास केला तरी चालेल. आता सेवा कोणवारी करायची आहे? तर सेवा करायची आहे आपल्याला रविवारी, कारण उगवती पौर्णिमा रविवारी आहे. सेवा अत्यंत साध्या आणि सोप्या आहे. तुम्ही प्रत्येकाने करावी अशी साधी आणि सोपी सेवा आहे. त्यामुळे नक्की प्रत्येक कुलस्त्रीने ही सेवा करा. 2 सेवा आहेत, पण खूप साध्या आणि सोप्या आहेत. पहिली सेवा आहे ती आई भगवतीचं कुमकुमार्चन सेवा. तुमची कुलदैवता कोणतीही असो, अंबा भवानी, त्यानंतर तुळजापूरची, त्यानंतर रेणुका माता, माहूरगडची, कोणतीही असू द्यात, पण तुम्ही सेवा नक्की करायची आहे. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल त्या मंत्राने आपल्याला कुमकुमार्चन करायचं असतं. कुमकुमार्चन करण्याआधी देवीला अभिषेक घालावा लागतो. अभिषेक कसा करायचा? तर तुम्ही एका ताम्हणामध्ये देवीची टाक किंवा मूर्ती घ्यायची आहे. त्यावर तुम्हाला 16 वेळा पाण्याने श्रीसूक्ताचा अभिषेक करायचा असतो. आता 16 वेळा श्रीसूक्तम संस्कृत पठण करणं शक्य नसल्यास आपण आपल्या कुलदेवीचा मंत्र 108 वेळा पठण करू शकतो. आता कुलदेवीचा मंत्र माहीत नाही तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करणे, किंवा कमलात्मक मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचाही जप करू शकता. हा अभिषेक केल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ करून दुसऱ्या ताम्हणात ठेवायची आहे आणि त्यावर कुमकुमार्चन सेवा करायची आहे. या कुमकुमार्चन सेवेसाठी 108 वेळेला मंत्र म्हणून आपल्याला कुमकुमार्चन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला स्वच्छ प्रतीचं कुंकू घ्यायचं आहे आणि देवीच्या पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्या 5ही बोटाने कुंकू टाकत जाऊन मंत्र म्हणायचा आहे. अखंड कुंकुमार्चन करायचं आहे. अखंड म्हणजे टाकत जाताना पायापासून तर डोक्यापर्यंत मंत्र म्हणायचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणत देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचं आहे. आता हे कुंकू एका स्वच्छ डबीत काढून घ्यायचं आहे आणि देवीची मूर्ती स्वच्छ करून जागच्या जागी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. यानंतर दुसरी सेवा आहे ती आहे आपल्याला पुरणाच्या दिव्याची सेवा करायची आहे. त्यासाठी आधी आपल्याला आईची ओटी भरायची आहे. ओटी भरण्यासाठी साहित्य खण नारळ, त्यानंतर साडी, त्यानंतर गजरा, हळदी, कुंकू, अक्षत, फळ आणि त्यानंतर तुम्हाला जर नैवेद्य द्यायचा असेल तर तो नैवेद्य किंवा शिदाही आपण देवीच्या ओटीबरोबर देऊ शकतो. ही ओटी तुम्हाला घरी आलेल्या सुवासिनीला द्यायची आहे. जर तुम्ही जेवू घालण्यासाठी सुवासिनी घरी बोलावली असेल तर, नाहीतर ही ओटी आपण मंदिरातही देवीच्या दान करू शकतो. यानंतर तुम्हाला ही सेवा झाल्यानंतर आपल्याला एक कुमारिका जेवू घालायची आहे. जेवू घालण्यासाठी तुम्ही कोणताही गोड पदार्थ
करू शकता. खीर केली तरीही चालेल, शिरा किंवा इतरही कोणताही गोड पदार्थ केला तरीही चालेल, पण सवाष्ण किंवा कुमारिका नक्की जेवू घालायचे आहे. आता पुरणाच्या दिव्याची आरती कशी करायची, तर तुम्हाला 21 पुरणाच्या दिव्याची आरती करायची आहे. ताटामध्ये थोडंसं पुरण घ्यायचं, त्यामध्ये 21 फुलवाती करायच्या आणि त्या प्रज्वलित करून तुम्हाला जी कोणती देवीची आरती येत असेल ती देवीची आरती म्हणायची आहे. तुमच्या कुलदेवीची जी कोणती आरती असेल ती तुम्ही म्हणू शकता, नाहीतर आपली दुर्गे दुर्गट भारी ही आरतीही तुम्ही म्हणू शकता. आता ते दिवे जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला सेवा करत राहायची आहे. त्यानंतर दिवे विझल्यानंतर हे दिवे तुम्हाला एका स्वच्छ ताटात काढून घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला थोडंसं गावरान तूप टाकून पुन्हा प्रज्वलित करून पूर्ण दिवे जळतील तोपर्यंत तुम्हाला ते दिवे तोपर्यंत कोणतीही सेवा करायची आहे. आणि ते पुरण तुम्ही घरामध्ये प्रसाद म्हणूनही घेऊ शकता. पण जे पुरणाचे दिवे आपण आरती करतो ते दिवे अर्धवट जळल्यानंतर ते तसेच फेकून द्यायचे नसतात, कारण आपण त्यावरती सेवा केलेली असते. ते घेऊन तुम्ही पुन्हा त्यात तूप टाकून प्रज्वलित करायचे आहे. अशी साधी आणि सोपी ह्या 2 सेवा प्रत्येक स्त्रीने कराव्या अशा सेवा आहेत आणि यामुळे आपल्या कुलाचं रक्षण होतं आणि कुलदेवीची कृपा आपल्या कुटुंबावर राहते. कारण कुलदेवी ही आपल्या कुटुंबाचं संरक्षण करती देवता आहे. तुमच्या प्रत्येक कामामध्ये, तुमच्या प्रत्येक यशामध्ये आणि तुमच्या प्रत्येक व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणीमध्ये आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीचा खूप मोठा भाग असतो. जर आपण कुलाचार कुलदेवीचे करत नसेल तर ह्या अडचणी आपल्याला येतात. मग आज रोज आपल्याला कोणती सेवा कुलदेवीची करणं शक्य होत नसेल तर तुम्ही पौर्णिमेला ही सेवा नक्की करायची आहे. ह्या सेवेला अर्धा तास लागतो, पण सेवा अत्यंत प्रभावी आणि साधी आणि सोपी आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ही सेवा नक्की करा. आणि लवंगांचं अर्चनही या दिवशी तुम्ही नक्की करू शकता. 2 लवंगा घ्यायच्या आहे आणि आई भगवतीच्या पायाजवळ मंत्र म्हणून ह्या लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहे. यासाठी तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करू शकता, श्री सूक्तम संस्कृत पठण करू शकता किंवा जो कोणता देवीचा मंत्र असेल तो म्हणून ह्या लवंगांचं अर्चन तुम्ही देवीला करू शकता. देवीला लवंगांचं अर्चनही अत्यंत प्रिय आहे. ह्या लवंगांचं अर्चन करताना ओम श्रीम नमः हा मंत्र म्हणा किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करा. कारण प्रत्येक स्त्रीला दुर्गा सप्तशती पाठ करणं जमत नाही, त्यामुळे तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचाही पाठ या दिवशी नक्की करू शकता. 11 पाठ करा, 21 पाठ करा, जितके जमल तितके सिद्धकुंजिकाचे पाठ या दिवशी नक्की करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा काही प्रश्न असेल या सेवेबद्दल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.